आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। डोंबिवलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज मंगळवारी पूर्वेकडील इंदिरानगर येथील शेलार चौकात काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवाजी शेलार, नगरसेविका शिल्पा शेलार, नगरसेवक सदाशिव शेलार, धडाडीचे कार्यकर्ते राजू शेख आणि इतर कार्यकर्ते आंबेडकर अनुयायी यांनी वस्तीमधील बौद्ध विहारामध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। प्रजासत्ताक भारत संघटनेच्या वतीनेही पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जयंती साजरी करण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अभिवादन करताना अध्यक्ष अमोल मोडामे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संपूर्ण स्वीकार करणे आणि त्या विचारांप्रमाणे आचरण करणे हीच त्यांना खरी मानवंदना आहे आणि हीच आजच्या काळाची गरज आहे असे म्हणाले। यावेळी रवींद्र शाळीग्राम गुळचर यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शहरातील विविध वस्त्यांमध्ये असलेल्या बौद्ध विहारांमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले गेले। एकनिष्ठ मित्रमंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फडके रोड येथील अप्पादातार चौकात सकाळी 8 वाजता मिरवणूक काढण्यात आली। सम्राट अशोक प्रतिष्ठान डोंबिवलीच्या वतीने पश्चिमेकडील सम्राट चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवून त्याला सुंदर सुशोभीकरण करण्यात आले होते। पूर्ण परिसर निळ्या पताक्यांनी सजवला होता। बौद्ध सेवा संघ डोंबिवलीच्या वतीने पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम आणि बौद्ध भीम गीते गायनाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच युवा मेळावा मला काही सांगायचं आहे हा देखील आयोजित करण्यात आला होता। कल्याणच्या चिखलेबाग प्रभागात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण। कल्याण शहरात एकीकडे गुन्हेगारी कारवाया वाढत असताना अपुऱ्या संख्येबळामुळे त्यावर नियंत्रण आणण्यात काहीसे अपयश येत आहे। त्यामुळे शहरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी महापालिकेकडे पोलिसांनी मागणी केली होती। मात्र त्याला महापालिका प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असताना आता एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेत पालिका हद्दीतील एका प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। सध्या बहुतांश मोठ्या गृहसंकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असतात। मात्र गेल्या काही दिवसापासून कल्याण शहरात चोरट्यांनी चाळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आपले लक्ष केले आहे। वाहने जाळण्याचे प्रकार, घरफोडी, भुरट्या चोऱ्या आदी घटनांमुळे चाळीतील रहिवासी अक्षरशः चिंताग्रस्त झाले आहेत। या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी सीसीटीव्ही लावण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन केले होते। त्याला अस्तित्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष जतीन प्रजापती यांनी प्रतिसाद देत सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची तयारी दर्शवली होती। त्यानुसार प्रजापती यांनी चिखलेबाग प्रभागातील गणेशनगर परिसरात थोडके नव्हे तर 30 कॅमेरे बसवले आहेत। या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या लोकार्पण समारंभाप्रसंगी आमदार संजय दत्त, पोलीस आयुक्त संजय जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत थोरात यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते। या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे परिसरातील गुन्ह्यांना निश्चित आळा बसेल असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला। आणि पोलिसांची संख्या या सगळ्या गोष्टींना केटर करण्यासाठी थोडीशी कमी पडत असते, परंतु एक फोर्स मल्टिप्लायर म्हणून वेगवेगळ्या जर वसाहतींमध्ये महत्त्वाच्या पॉईंट्सवरती असे सीसीटीव्ही लावले त्याचा आम्हाला गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी आणि गुन्हे डिटेक्शन करण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो। आज येतं यांनी इथल्या जे नगरसेवक आहेत प्रजापती यांनी हा आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन इथे जे काही सीसीटीव्ही लावलेले आहेत त्याचा आम्हाला आणि इथल्या रहिवाशांना सगळ्यांना व्यवस्थित फायदा होणार आहे। त्याच्यामुळे जे काही गुन्ह्यांना प्रतिबंध होऊ शकतो अशी माझी पूर्ण धारणा आहे। तर मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आधीच बसवलेले असतात, मात्र चाळी आणि त्यासारख्या गरीब वस्तीच्या परिसरात मात्र अशा गोष्टीसाठी कोणीही पुढे येत नाही। त्यामुळे आपण आपल्या संस्थेमार्फत आणि युवक काँग्रेसच्या सहकार्याने या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहेत। या परिसरात अजून 20 ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचा आपला मानस असल्याचे अस्तित्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष जतीन प्रजापती यांनी सांगितले। ही सोसायटीमध्ये लोक कॅमेरे लावतात आणि आमच्या वार्डात गुन्हेगारी खूप जास्त होते, म्हणून पेट्रोल चोरी होतो, घर फोड्या होतात, आमच्या जैन सोसायटीतले चेन स्नॅचिंग होते,
म्हणून मी स्लम एरियामध्ये जास्त हे केलं आहे. सोसायटीमध्ये सर्व लोक लावतात, पण स्लम एरियामध्ये कोण लावत नाही, म्हणून मी स्लम एरियामधलं स्टार्टिंग केली आणि सोसायटीमध्ये पण मी लावलेले आहे कॅमेरे. आम्ही आता वार्डात अख्ख्या वार्डात 30 कॅमेरे लावले आहे आणि सगळं म्हणजे आमचे कार्यकर्तेच्या घरनं सगळे आम्ही सगळे पॉईंट दिलेले त्याला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण स्टेशनजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. महापौर कल्याणी पाटील, आयुक्त मधुकर आर्दड, उपायुक्त सुनील लहाने यांनी आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले. यावेळेस माजी महापौर राजेश जाधव, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर तसेच पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्या दरम्यान या ठिकाणी जमलेल्या सर्व बांधवांना महापौर आणि आयुक्तांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.